छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी दोन्ही नेत्यांची पाऊण तास चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भुजबळांना सबुरीचा सल्ला देण्यात आला। महायुतीच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा होता असं फडणवीसांचं मत। अशा वक्तव्य भुजबळांनी या भेटीनंतर केलंय। ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले असल्याचं सुद्धा भुजबळांनी माध्यमांना सांगितलं। 8 ते 10 दिवस द्या, चर्चा करून मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळांनी म्हटलं। छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, भुजबळांचं हे वक्तव्य। आज मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली आणि चर्चेनंतर त्यांनी मला सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला, याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे। 8-10 दिवस मला तुम्ही द्या, 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शिल्पा, खरं तर ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। छगन भुजबळ या भेटीनंतर नेमकं काय म्हणालेत, काय होऊ शकतं, छगन भुजबळ काय निर्णय घेऊ शकतात? नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखलं जातं। अजित पवारांचे निकटवर्ती आहे, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली पाहायला मिळाली। आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्ट देखील केलं आपण नाराज असल्याचं। काल ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात आली, बैठकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करण्यात आली आणि आज स्वतः छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। भेटीमध्ये अर्धा पाऊण तास चर्चा झाली, यामध्ये सामाजिक आणि राजकीय अशी चर्चा झाली असल्याचं स्वतः छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा सल्ला दिलेला आहे। 8 ते 10 दिवसाचा वेळ देवेंद्र फडणवीस यांनी मागून घेतलेला आहे। ओबीसींचे नुकसान होणार नाही असा देखील सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दिलेला आहे। त्यामुळे आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर किंवा जो नवीन वर्ष येणार आहे त्यावेळी ओबीसीचे नेते असतील किंवा इतर जे काही ओबीसी समाज असेल त्यांना काही गिफ्ट मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि जे छगन भुजबळ नाराज आहेत त्यांची नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 10 दिवसाचा जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये साधक बाधक चर्चा होणार आहे आणि यातून छगन भुजबळांची नाराजगी दूर होते की वेगळा काही विचार केला जातोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। विक्रांत, नाही खरं शिल्पा, 10 दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस हे कशा प्रकारे छगन भुजबळांची नाराजी दूर करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। नव्या वर्षात ओबीसींसाठी काही मोठी घोषणा होते का, ओबीसींना काही गिफ्ट मिळतं का, हेही पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।